नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। थोडंसं व्हिडिओला लेटच चालू केलं कारण की सकाळपासून खूप जास्त कामं होते आणि त्यामुळेच थोडंसं लेट झालं। आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करत होते, थालीपीठ बनवत होते। तर बघू शकता इथे लसूण घेतलेला आहे मी आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हेच टाकून मी आता बारीक करून घेणार होते। आता थालीपीठची भाजणीची रेसिपी मी शेअर केली होती की मी कशी भाजणी करते, तर म्हटलं चला थालीपीठ कशी बनवते तेही तुमच्याबरोबर आज शेअर करते। तर इथे मी कांदा कट करून घेत होते आणि सकाळपासून बरंचसं काम चालू होतं, त्यामुळे थोडंसं लेट मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आता 1-2 दिवस असेच जाणार आहेत। तर कांदा असा उभा कापून घ्यायचा, बघू शकता तुम्ही एकदम पातळ, खूप छान लागतो थालीपीठमध्ये। आता इथे पीठ घेतलं होतं, त्यामध्ये मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे आणि कांदा पण असा हाताने चुरगळून त्यामध्ये मी मोकळा करून टाकत होते, जेणेकरून मग थालीपीठ करताना तुटणार नाही जास्त। आणि इकडे जी आपली मिरची, लसूण, कोथिंबीर मी बारीक करून घेतली होती तेही टाकले, कट करून कोथिंबीर पण त्यामध्ये ॲड केली। त्याच्यानंतरून हळद ॲड केली। आता धने मी साबूत टाकले होते भाजणीमध्ये, त्यामुळे ते धना पावडर ॲड करत नाही आहे। तर इथे आता पीठ मी मळून घेते व्यवस्थित आणि तुम्हालाही दाखवते पुढे की पीठ कसं मळलं जातं। आपलं चपातीचं पीठ कसं मळतो ना तसंच मळायचं, बघू शकता तुम्ही। ते झाले आता 10-15 मिनटासाठी मी तसंच ठेवून दिलं होतं। आणि त्याच्यानंतरून जे आता घेतल्या होत्या गोष्टी ते पण मी आवरून घेत होते किचनवर। ते काय होतं, नाईट केलं की मग ते पसारा खूप जास्त होतो किचनवरती, त्यामुळे म्हणलं जिथल्या गोष्टी तिथं पटकन ठेवून देते आणि त्याच्यानंतरून मग थालीपीठ पण बनवायला घेईल। आता थोडासा वेळच झाला होता कारण की साफसफाई करत होते घरामध्ये सकाळी आणि त्यामुळेच थोडंसं लेट झालं होतं ह्या गोष्टींना, स्वयंपाकाला। तर 1-2 दिवस असेच जाणार आहेत। आता इथे पाणी घेत होते मी। आता पाणी भरपूर प्यायला लागतंय उन्हाळ्यामध्ये, ताण तर इतकी लागते ना, आणि पाणी पण भरपूर पिलं पाहिजे। आता मी तर पाणी पहिल्यापासून जास्तच पिते कारण की मला पाणी खूप जास्त लागतं प्यायला, झोपेपर्यंत चालू असतं। आणि आता तर उन्हाळा आहे तर खूप जास्त पाणी मी पित असते, तर पाणी भरपूर पिलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये। तर आता इथे बघू शकता तुम्ही तेल लावून घेतलेलं आहे, प्लास्टिकचं जे पेपर असतो ना तोच मी इथे घेतलेला आहे थालीपीठ लाटण्यासाठी। आणि तेल लावून घेतलं त्याला आणि त्याच्यानंतरून पिठालाही तेल लावून घेतलं होतं गोळ्याला आणि ते लाटून घेतलं। पटकन बनले जातात, चिटकत वगैरे नाही। कपड्यावरती पण आपण थापून बनवू शकतो, जसं पाणी लावून थापलं जातं ना त्याच्यावर पण येतं बनवता, पण मी अशा पद्धतीने बनवते कारण की जाड आवडत नाही थालीपीठ आमच्या इथे, थोडेसे पातळ आवडतात, त्यामुळे मग लाटून घेते मी, ते व्यवस्थित होतात एकसारखे त्यामुळे। तरी ते एक तर तयार झाला होता, कशी बनवते तेही तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही। तर असं गोळा करून घ्यायचा, छान चपातीचा करतो तसाच। आणि आपण जे घेतलेलं आहे पेपर त्याला जसं तेल लावून घेते आणि त्याच्यानंतरून वरतून पण थोडंसं तेल लावून घेते आणि लाटून घ्यायचं। एकदम पटकन झटपट होणारे आणि एकदम खमंग टेस्टी लागतात हे थालीपीठ। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि कोणाकोणाला थालीपीठ पण आवडतात खायला, आमच्या घरामध्ये तर खूप जास्त, ह्यांना तर खूप जास्त आवडतात। तर त्यामुळेच जेवणासाठीच मी आज बनवत होते। आता इकडे माझं थालीपीठ मी बनवत होते आणि इकडे मुलंही माझी आली होती जेवण करण्यासाठी, तर प्रत्येकाला मी गरम गरम देत होते असे बनवून ताटं। आणि म्हटलं पटकन, आता पहिलं तर मी त्यांना दिलं होतं, त्याच्यानंतरून आर्यनला आणि अथर्वलाही देत होते। दही मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं काढून सगळ्यांचं वाटीमध्ये आणि तेच घेऊन ते पटकन असे खाते होते। तर आता सगळ्यांना दिल्याच्यानंतर मी हे जेवणार होते, म्हटलं आता तुम्हाला पहिलं गरम गरम देते आणि त्याच्यानंतरून मीही बसेल जेवायला। तर असंच काय चालू होतं। आता इथे मीही जेवायला बसले होते आणि त्याच्यानंतरून लगेच मी इथं भांडे पण धुवायला घेतले, म्हटलं पटकन भांडे धुवून घेते। आता दुपार झाले होते, 1:30 वाजले होते आणि सगळं काय आता काम आवरलंच होतं। भांडी धुतल्याच्यानंतरून जरा वेळ आरामी करणार होते, खूप जास्त ऊन वाढलं आहे आणि गरमही खूप जास्त होतं आहे। दिवसभर जेवण केल्याच्यानंतर काहीच काम करण्याची इच्छा होत नाही, डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी मी इथं भेटते। कलिंगडचा ज्यूस बनवला होता, हेही निघाले होते, तर आम्ही दोघे इथे घेत होतो, मुलांनाही दिला होता। आणि 2 हातात माझ्या ग्लास आहेत कारण की त्यांना खूप जास्त आवडतो, त्यामुळे त्यांच्यासाठीच तो दुसरा एक ग्लास मी हातामध्ये ठेवला होता। आणि इथे ज्यूस वगैरे घेतला आणि संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट मी भेटले कारण की मी बाहेरही गेले होते, त्याच्यानंतरून मग स्वयंपाकाला लागले होते इथे। तर इथे कांदा, टमॅटो, लसूण ह्या गोष्टी मी कट करत होते। सांबर, जिरा राईस बनवणार होते आणि आज मी कैरीची भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार होते। कैरीची भाजी खूप जास्त आवडते मला तरी, आणि तेच बनवणार होते इथे मी, कारण की आता कैरी तर
तर आपण घरामध्ये आणतोयच आहे. आता सीझन आहे आंब्याचा कैरीचा, तर घरामध्ये कैऱ्या असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवूनही खातो. पण म्हटलं आज चला भाजी बनवूया, कारण की असे कट करून खातोच आहे नेहमी. आता भाजी पण छान लागते, टेस्टी, त्यामुळे इथे भाजी बनवायला मी घेत होते. आता इथे बारीक कट करून घ्यायच्या कैऱ्या, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कशाही कट करू शकता. खूप टेस्टी बनते भाजी आणि त्यामुळेच मी ते बनवायला घेतले होते. आंबट गोड कैऱ्या होत्या, मस्त 4 कैऱ्या घेतल्या होत्या मी आणि त्याची ते मी कट करून टाकत होते. आणि कैऱ्या कट करून घेतल्या, त्याच्यानंतरून म्हणलं आता कुकरला मी भाजी पण लावून देते. डाळ सांबर बनवत होते. इथे तेल टाकलेलं आहे, जिरे टाकले, मोहरी आणि त्याच्यानंतरून लसूण छान परतून घेतल्याच्या नंतरून लगेच कढीपत्ता आणि कांदाही मी त्यामध्ये ॲड केला होता. आणि इथे कांदा लाल झाल्याच्या नंतरून लगेच मी इथं हळद टाकलेली आहे, लाल मिर्च पावडर आणि थोडासा सांबर मसाला त्यामध्ये ॲड केला आणि त्याच्यानंतरून टॅमॅटो. आता टॅमॅटो टाकल्याच्या नंतरून पण छान परतून दिलं टॅमॅटोला. आता मी इथं कैरी पण टाकलेली आहे बरं का, ते दाखवले नाही तुम्हाला, पण कैरी कट करून आहे ना नंतरून टाकली होती. जेव्हा मी पाणी टाकलं ना तेव्हा टाकलीन, कुकर लावून दिला होता. आता इथे मी डाळ ॲड केली आणि त्याच्यानंतरून छान असं परतून घेतलं. त्याच्यानंतरून पाणी त्यामध्ये ॲड केलं होतं आणि मीठही ॲड केलेलं आहे आणि कैरीही ॲड केली होती, पण ते दाखवली नाही मी, कारण की ते व्हिडिओ घ्यायचंच मी विसरले. आता इकडे मी कैरी बनवण्यासाठी बघू शकता मोहरी टाकलेली आहे आणि कलोंजी टाकलेली आहे तेलामध्ये आणि थोडीशी हळद आणि लगेच कैरी परतायला टाकली. आता थोडीशी कैरी परतल्याच्या नंतरून आहे ना थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. गूळ करणार आहे ॲड, त्यामुळे मीठ थोडंसं ॲड करायचं आणि लाल मिर्च पावडर ॲड केलेले आहे. त्यालाही छान परतून दिलं होतं आणि त्याच्यानंतरून आहे ना थोडंसं पाणी ॲड करून झाकून ठेवलं होतं. आता इथे मी गूळ ॲड केलेला आहे. जसं टेस्ट लागते आपल्याला आंबट गोड, आता जेवढं गोड पाहिजे ना त्यानुसारच थोडासा गूळ ॲड केला होता आणि त्यालाही होऊन दिलं होतं. आणि इकडे आता आम्ही तर जिरा राईस बनवला होता, जास्त काही भूक नव्हते त्यामुळे, पण स्टफीसाठी मी चपाती बनवत होते. आणि बघू शकता भाजीचा फायनल लुक, भाजी कंप्लीट झाली होती माझी, खूप टेस्टी बनली होती. आणि त्याच्यानंतरून मग चपाती इकडे मी बनवून घेत होते, कारण की आमच्या स्टफीला भात वगैरे काही जमत नाही, स्टफी चपातीच खातो, त्यामुळे त्याच्यासाठी मला बनवायलाच लागते. आणि भाजी बघू शकता तुम्ही, मस्त झाली होती, टेस्टी झाली होती. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय.